बुलंद आवाज। जनगर्जना चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। जनगर्जना सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ठाणे जिल्ह्यात आगामी होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूक संदर्भात महायुती स्तरावर अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नसल्याने शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेने ठाणे जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देवानंद थळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे। आणि ह्या जिल्हा परिषद वरती जो भगवा फडकलाय तो पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होईल अशा प्रकारचं सगळ्यांनी सांगितलं आणि सगळ्यांनी वचनबद्ध असं काम करणार। आणि आदरणीय लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री की जे जनसामान्य आणि सर्वांसाठी काम करतात त्यांना वचन दिलेलं आहे की पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवू। आजच्या दिवशी सर्व नेते निलेश तांबे साहेब असतील, रुपेशजी म्हात्रे साहेब असतील, मदन बुवा साहेब असतील, आमचे जिल्हा प्रमुख मारुती धेडे साहेब असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, सचिव असतील, सगळ्यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला। आणि खऱ्या अर्थानं आज सगळ्यांची इच्छा आहे की जर साहेबांचा आदेश आला तर युती असली तरी हे आम्हाला काय हरकत नाही, आणि जर युती नसेल आणि आम्हाला स्वबळावर लढायचं असेल तर आमचे 21 जिल्हा परिषद गट तयार आहेत। आमच्या 42 पंचायत समितीच्या जागाही आम्ही तयार ठेवल्यात। आम्ही ही कुठल्याही परिस्थितीला आम्ही तोंड देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील शिवसैनिक आम्ही तयार आहोत। धन्यवाद। धन्यवाद। पाहूया जनगर्जना, सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करूया। पुन्हा भेटूया। धन्यवाद।